नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी शुभम चिंचोळकर. मी माझ्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण बेसिक इंग्लिश ग्रामर शिकूया. ठीक आहे. तर बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये आज आपण पहिलं पाठ शिकूया वर्ब. ठीक आहे. तर वर्ब म्हणजे काय, वर्बचे किती प्रकार पडतात ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाणार आहे. तर आज आपण पहिलं पाठ शिकू. ठीक आहे. तर चला लक्ष द्या. वर्ब म्हणजे काय होतं मित्रांनो? वर्ब म्हणजे क्रियापद. काय होते? वर्ब म्हणजे क्रियापद. ठीक आहे. तर लक्ष द्या, याची व्याख्या बघू. ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो. काय होतो? ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो त्यास काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. लक्ष द्या इकडे. ज्या शब्दातून क्रियेचा बोध होतो किंवा ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो त्यास काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. ठीक आहे. लक्ष द्या. ज्या शब्दातून क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो त्यास क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. समजत आहे? लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. दुसरं बघा. ज्या शब्दामधून एखादी क्रिया, स्थिती किंवा घडणारी गोष्ट समजते. ठीक आहे. ज्या शब्दामधून आपल्याला एखादी क्रिया, स्थिती किंवा घडणारी गोष्ट की आता काय घडेल ते समजते त्याला पण आपण काय म्हणतो? क्रियापद असे म्हणतो. आणि लक्ष द्या, आता क्रियापद एवढं महत्वाचं आहे इंग्लिशमध्ये की क्रियापदाशिवाय आपल्याला इंग्लिश येणं पॉसिबलच नाही. ठीक आहे. कारण आपल्याला जसा अर्थ माहीतच नाही राहील एखाद्या शब्दाचा, तर आपल्याला समजेल की हा वाक्य काय आहे काय नाही तुम्हाला समजणार नाही. तर म्हणून हा वर्ब हा चॅप्टर एवढा महत्वाचा आहे की तुम्हाला इंग्लिश तिथून सुरुवात करायची आहे, शिकायला, बोलायला, लिहायला. ठीक आहे. तर आता बघा, चला काय म्हटलो मी? ज्या शब्दामधून वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. नेहमी लक्षात ठेवायचा. वर्ब म्हणजे काय होते? क्रियापद. ठीक आहे. ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो त्या शब्दास काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो त्यास काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो. ठीक आहे. ज्या शब्दामधून एखादी क्रिया, स्थिती किंवा घडणारी गोष्ट समजते. ज्या शब्दामधून एखादी क्रिया, स्थिती किंवा घडणारी गोष्ट समजते त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असे म्हणतो. आता बघा, क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊच शकत नाही. काय आहे? तिसरा पॉइंट. क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊच शकत नाही. आता बघा, आय राईट अ लेटर म्हणजे मराठीत काय म्हणू आपण? मी पत्र लिहितो. मी पत्र लिहितो. ठीक आहे. आता इथं वर्ब कोणता आहे? राईट. आहे वर्ब. इथे कोणता वर्ब आहे? या सेंटेन्स मध्ये कोणता वर्ब आहे? राईट. दिसत आहे? आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. जर बघा आता, आय अ लेटर म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी पत्र. याचा पूर्ण अर्थ होत आहे का? नाही होत आहे. म्हणून बघा किती महत्वाचा हा वर्ब. आय अ लेटर याचा मिनिंग होते? नाही. म्हणून लक्ष द्या, क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकतच नाही. आता बघा, आय अ लेटर इथं का समजला? हा वाक्य मी पत्र होते का कधी? नाही होत. हा वाक्य पूर्ण झाला का? नाही. आता हा बघा, आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. आता इथं बघा, हा राईट हा वर्ब आला आणि वाक्य पूर्ण केलं. म्हणून आपण तिसरा पॉइंट काय लिहिलो? क्रियापदाशिवाय. लक्ष द्या, क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही. होणार का मुलांनो? नाही होणार. बघा, आय अ लेटर मी लिहितो. मी पत्र. आय अ लेटर म्हणजे मी पत्र. मी पत्र हा वाक्य आहे का? नाही आहे.
वाक्य तयार होऊच शकत नाही. बघा, आय राईट अ लेटर आणि आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो, हा वाक्य तयार झाला. कशामुळे झाला? वर्बमुळे झाला, क्रियापदामुळे झाला. म्हणून तिसरं पॉइंट काय आपलं, क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊच शकत नाही. हा, आता चौथा पॉइंट बघा, इंग्रजीमध्ये बोलताना किंवा लिहिताना क्रियापदाचा नेहमी उपयोग होतो. चौथा पॉइंट काय, क्रियापदाचा बोलताना इंग्लिशमध्ये बोलताना किंवा लिहिताना क्रियापदाचा नेहमी उपयोग होतो. जसा बघा, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. आय प्ले अ क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. म्हणजे आपण बोलत आहोत. आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल म्हणजे काय याला, आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल मध्ये वर्ब कोणता आला मुलांनो? गो. वर्ब कोणता आला? गो. म्हणून बोलताना आणि एखादा आपण पुस्तक वाचतो ते वाचताना क्रियापदाचा उपयोग नेहमी होतोच, कारण क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचा. पाचवा पॉइंट बघा, म्हणून क्रियापदाची V1, V2, V3, V4 ही रूपे पाठांतर असणे अतिशय आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे? बघा, हा पॉइंट बघा. क्रियापदाचे V1, V2, V3, V4 ही रूपे पाठांतर केल्याशिवाय इंग्रजी पक्के होणार नाही. का बरं नाही होणार? कारण आता आपण याच्या अगोदरच एक वाक्य बघितलो, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. ठीक आहे. जर इथं वर्ब राहिलाच नसता, हा वर्ब, हा क्रियापद राहिलंच नसतं, तर हा वाक्य पूर्ण झाला असता का? बोला, हा वाक्य पूर्ण झाला असता का मुलांनो? नाही. म्हणून क्रियापद पाठ केल्याशिवाय आपल्याला इंग्रजी आपली पक्की होणार का? नाही. म्हणून लक्ष द्या, क्रियापदाचे V1, V2, V3 आणि V4 ही रूप तुम्हाला काय पाहिजे? पाठ पाहिजे. ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला इंग्लिश पूर्ण होईल का? किंवा आपल्याला समजणार का? नाही समजणार. तर बघा नंतरच, आणि वर पाठ करायला काय आहे, काही खूप मोठी गोष्ट नाही. रोज 10 केलो आपण. काय केलो आपण? रोज 10 वर्ब पाठ केलो. रोज किती? फक्त 10. तरी आपण भरपूर वर्ब आपण म्हणजे पाठ करू शकतो. रोज 10 दिवसाचे 100 होतात. असे हळूहळू 5, कधी 10 असे करू आपण क्रिया म्हणजे वर्ब पाठ करू शकतो. ठीक आहे. आणि पाठांतर करायचं मुलांना. मी आज फक्त 50 वर्ब घेऊन आलेला आहो. 50 वर्ब पाठ झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट करा. आपण आणखी 200 ते 300 वर्ब घेऊन येणार आहोत. ठीक आहे. हा, तर अगोदर इकडे लक्ष द्या. आता बघा, म्हणून पाठांतरावर भर द्या आणि 10 वर्ब पाठ करा. ठीक आहे. असू द्या. आता बघा, मेन गोष्ट काय आहे म्हणजे मुख्य, की क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. आता कोणकोणते? एक आहे, एक मिनिट, क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? 2. कोणकोणते? तर एक आहे मेन वर्ब आणि दुसरं काय आहे? हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब किंवा यालाच प्रिन्सिपल वर्ब म्हणतो, यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये? मुख्य क्रियापद. आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय मुलांनो? सहाय्यकारी क्रियापद. तर आज आपण फक्त काय करणार आहोत? फक्त मेन वर्ब पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपण आज? फक्त मेन वर्ब पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. आज आतापर्यंत आपण 5 ते 10 मिनिटात आपण काय काय बघितलो बघा. क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दामधून क्रियेचा बोध होतो. लक्ष द्या, ज्या शब्दामधून क्रियेचा काय होतो? बोध होतो. काय होतो? क्रियेचा बोध होतो किंवा क्रिया दर्शवतो, त्यास काय म्हणतो आपण? क्रियापद असे म्हणतो.
ठीक आहे। ज्या शब्दामधून एखादी क्रिया किंवा स्थिती किंवा घडणारी गोष्ट आपल्याला समजते त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो। आणखी एक लिहून घ्या इथे, क्रियापद म्हणजे असा शब्द ज्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा त्याला आपण व्याख्यामध्ये रूपांतर करू, ज्यामुळे आपला क्रियेचा अर्थपूर्ण बोध होतो त्याला पण आपण काय म्हणू, क्रियापद असे म्हणू, ठीक आहे। आणि तिसरं वाक्य पहिलं बघा, हा दुसरं झालं, तिसरं आणि हा चौथं, ठीक आहे। क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकतं का, नाही, आपण बघितलं आहोत, ठीक आहे। इंग्रजीमध्ये बोलताना आणि लिहिताना क्रियापदाचा नेहमी उपयोग होतो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, V1, V2, V3 आणि V4 हे काय करायचंय, पाठांतरच करायचं आहे। आज 10 करा, उद्याला 10 करा, परवाला 10 करा, असे 10 5 करत आपल्याला खूप सारे वर्ग पाठ करायचे, ठीक आहे। तर आता बघा, चला एवढं झालं आपलं। यानंतर क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात। आज आपण फक्त काय बघणार आहोत, फक्त मेन वर्ब बघणार आहोत, ठीक आहे। काय बघणार आहोत, मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद। कोणते कोणते, V1, V2, V3, V4, ठीक आहे। आणि यांचे मराठी मीनिंग बघणार आहोत। आपला महत्वाचा उद्देश मराठी मीनिंग, ठीक आहे, मराठी अर्थ। आणि हे V1, V2, V3 पाठांतर, ठीक आहे। तर चला आपण क्रियापदाचे V1, V2, V3, V4 पाठांतर करूया, ठीक आहे। आता बघा, पहिला शब्द आहे गो, व्हेन, गॉन, गोइंग। लक्ष द्या, दिसत आहे तुम्हाला? आता तुम्हाला माझ्या मागे मागे पाठांतर करायचे, ठीक आहे। आपण आज किती करणार आहोत, फक्त 50। तुम्हाला आज 5 करायचे, उद्याला 5 किंवा आज 10 होत असतील तर 10 करा, असं रेग्युलर 5 5 10 करायचे, ठीक आहे। हे बेसिक शब्द आहे, ठीक आहे। याशिवाय आपल्याला इंग्रजी येणार नाही किंवा समजणार नाही। तर बघा, पहिला शब्द आहे गो, व्हेन, गॉन, गोइंग म्हणजे काय ते, जाणे। गो, व्हेन, गॉन, गोइंग म्हणजे जाणे। लक्ष द्या, गो, व्हेन, गॉन, गोइंग म्हणजे जाणे, पाठांतरच करायचं, ठीक आहे। दुसरं कम, केम, कमिंग म्हणजे येणे। कम, केम, कमिंग म्हणजे काय होईल, येणे, ठीक आहे। तिसरं बघा, प्ले, प्लेइंग म्हणजे खेळणे। प्लेइंग म्हणजे काय होईल, खेळणे होईल, ठीक आहे। चौथं बघा, राईट, रोट, रिटन, रायटिंग म्हणजे लिहिणे। राईट, रोट, रिटन, रायटिंग म्हणजे काय होईल, लिहिणे होईल। पाचवं बघा, रीडिंग म्हणजे काय होते, वाचन होते। आपण एखादे पुस्तक वाचतो तर आपण काय करतो, रीड करतो, ठीक आहे। म्हणून हे शब्द हे बेसिक आहेत, हे पाठांतर कराच, ठीक आहे। हा, चला सहावा बघा, गिव्ह, गेव, गिव्हन, गिव्हिंग म्हणजे काय होते, देणे। गिव्ह, गेव, गिव्हन, गिव्हिंग म्हणजे काय होते, देणे। गिव्ह, गेव, गिव्हन, गिव्हिंग म्हणजे देणे, ठीक आहे। सातवा बघा, टेक, टूक, टेकन, टेकिंग म्हणजे काय होते, घेणे। टेक, टूक, टेकन, टेकिंग म्हणजे घेणे। आठवा बघा, सी, सॉ, सिंग म्हणजे काय होते, सी, सॉ, सिंग म्हणजे पाहणे, ठीक आहे। नववा बघा, ईट, इटन, इटिंग म्हणजे काय होते, खाणे होते, ठीक आहे। दहावा बघा, ड्रिंक, ड्रंक, ड्रिंकिंग म्हणजे पिणे। ड्रिंकिंग म्हणजे काय होते मुलांनो, पिणे, ठीक आहे। 11 बघा, ब्रेक, ब्रोकन, ब्रेकिंग म्हणजे काय होते, तोडणे। ब्रोकन, ब्रेकिंग म्हणजे काय होते, तोडणे, ठीक आहे। चला 11 बघा, ब्रेक, ब्रोकन, ब्रेकिंग म्हणजे काय होते, तोडणे। ब्रेक, ब्रोक,
ब्रोकन आणि ब्रेकिंग म्हणजे तोडणे. ठीक आहे. 12 बघा बाईट, बीट, बीटन आणि बीटिंग म्हणजे चावणे. ठीक आहे. 13 बघा ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायव्हन आणि ड्राईव्ह म्हणजे काय होते, चालवणे होते. काय होते, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायव्हन आणि ड्रायव्हिंग म्हणजे चालवणे. 13 बघा डू, डज. ठीक आहे. डू, डीड, डन, डुईंग म्हणजे काय होते, करणे होते. डू, डीड, डन म्हणजे करणे. 15 बघा बीट, बीट, बीटन, बीटिंग म्हणजे काय होते, मारणे होते. बीट, बीट, बीटन, बीटिंग म्हणजे मारणे. ठीक आहे. 16 बघा फ्लाईव्ह, फ्लीव, फ्लोन, फ्लाईंग म्हणजे काय होते, उडणे. फ्लाईव्ह, फ्लीव, फ्लोन, फ्लाईंग म्हणजे उडणे. 17 बघा ड्रा, ड्रीव, ड्रॉन, ड्राईंग म्हणजे काढणे. काय होते, ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, ड्राईंग म्हणजे काय होते, काढणे. 18 बघा सिंग, सॅंग, संग, सिंगिंग. सिंग, सॅंग, संग, सिंगिंग म्हणजे काय होते, गाणे होते. ठीक आहे. 19 बघा स्टील, स्टोल, स्टोलन, स्टीलिंग म्हणजे काय, चोरणे. स्टील, स्टोल, स्टोलन, स्टीलिंग म्हणजे काय होते, चोरणे. 20 बघा टीच, टॉट, टॉट, टीचिंग म्हणजे काय होते, शिकवणे. टीच, टॉट, टॉट, टीचिंग म्हणजे शिकवणे. ठीक आहे. आता 21 बघा स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग म्हणजे बोलणे. स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग म्हणजे बोलणे. 22 बघा मेक, मेड, मेड, मेकिंग म्हणजे बनवणे. मेक, मेड, मेड, मेकिंग म्हणजे बनवणे. 23 बघा फॉरगेट, फॉरगोट, फॉरगॉटन, फॉरगेटिंग म्हणजे विसरणे किंवा विसरणे. फॉरगेट, फॉरगोट, फॉरगॉटन, फॉरगेटिंग म्हणजे काय होते, विसरणे. ठीक आहे. 24 बघा स्विम, स्वॅम, स्वम, स्विम म्हणजे पोहणे. स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग म्हणजे पोहणे. 25 बघा रन, रॅन, रन, रनिंग म्हणजे धावणे. काय होईल, रन, रॅन, रन, रनिंग म्हणजे धावणे. ठीक आहे. पंचवीस बघा रन, रॅन, रन, रनिंग म्हणजे काय होईल, धावणे. 26 फ्लो, फ्लीव, फ्लोन, फ्लोइंग म्हणजे काय होते, वाहने. फ्लो म्हणजे वाहन. फ्लो, फ्लीव, फ्लॉन, फ्लोइंग म्हणजे वाहने. 27 बघा बिकम, बिकेम, बिकम, बिकमिंग म्हणजे बनणे. 28 बघा आस्क, 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 आस्किंग म्हणजे विचारणे. आस्क म्हणजे विचारणे. ठीक आहे. 29 बघा पे, पेड, पेड, पेइंग म्हणजे देणे. 30 बघा से, सेड, सेड, सेइंग म्हणजे म्हणणे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 31 हे लिहून घ्यायचं आहे. 31 ते कितीपर्यंत आहे, 50. ठीक आहे. हा. आणि हे काय करायचंय, तुम्हाला पाठांतर करायचंय. काय करायचंय, पाठांतर करायचंय. हे लिहून घ्या. हे बघा 31 पासून 50 पर्यंत. ठीक आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहून घ्यायचं. काय करायचं, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहून घ्यायचं आणि पाठांतर करायचं. कारण तुम्हाला पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला इंग्लिशचा अर्थ समजणार नाही. आणि हे एवढे महत्वाचे आहेत किंवा याच्याशिवाय तुम्हाला इंग्लिश येणारच नाही. ठीक आहे. तर चला आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबू. तरी पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करण्यास विसरू नका. ठीक आहे. आणि तुम्हाला काही वाटल्यास कमेंट करा. आपण आणखी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. चला.